पुण्यातल्या राफिया आणि साफिया अन्सारी या दोन जुळ्या बहिणींचा मुरुड दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। शिवाजीनगर परिसरात तोफखाना परिसरात राहणाऱ्या दोघीही आबेदा इनामदार कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या 3ऱ्या वर्षाला शिकत होत्या। दोघी अभ्यासात अत्यंत हुशार होत्या आणि कॉलेजमधील त्यांची वर्तणूक देखील चांगली होती। त्यांच्या मृत्यूनंतर कॉलेजमधल्या कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली। मुरुडमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या राफिया आणि शाफिया यांचे शेजारी आता माझ्यासोबत आहेत आणि ते त्यांच्या कॉलेजमध्ये देखील कॉन्ट्रॅक्टर आहेत। काय सांगाल सर, एकूणच ही घटना जी घडली तुम्हाला कशा प्रकारे कळाली आणि तुम्ही स्वतः गेला होतात त्यांचे मृतदेह आणायला, एकूणच काय सांगाल? आम्हाला संध्याकाळी 4:30-5 वाजता इनामदार साहेबांनी बोलून सांगितलं की तुम्ही असा प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्ही मुरुडला निघून जावा म्हणून। तर आम्ही डायरेक्टली दोन गाडी करून इथे आले। माझी गाडी इथे होती, मी इथं राहिलं आहे म्हणून मी ती गाडी इथे होती। मग मी माझी गाडी घेऊन आणि आम्ही 4-5 लोक सोबत घेऊन आम्ही चाललो होतो। तेव्हा त्यांचा भाऊ इथं मला भेटला, म्हटलं राफिया आणि साफिया ती पण गेलेली आहे, तर बघा तुम्ही काय प्रॉब्लेम असेल तू जाऊन कॉलेजमध्ये बघ, आम्ही जाऊन बघतो। मग आम्ही तिथे लोणावळ्यापर्यंत पोचले, मग ते आम्हाला फोन आला होता, हे दोन्ही पण एक्सपायर झाले। तुम्ही त्यांच्या शेजारी आहात आणि तुम्ही त्यांच्या कॉलेजमध्ये देखील होते, एकूणच या दोघी जणींबद्दल काय सांगाल? दोघी जणी जुळ्या बहिणी होत्या आणि एकूणच त्यांच्या अभ्यासातली प्रगती असेल, वर्तणूक, याबद्दल काय सांगाल? ते अभ्यासमध्ये पण चांगले होते, कारण त्यांचे जे होते आणि TYमध्ये होते ते सिनियर कॉलेजमध्ये, आणि ते कधी पण ते एकटे गेले नाही, ते सोबतच असायचे दोन्ही, खेळताना पण कॉलेजमध्ये पण जाताना बाईकवर, ते सगळं आम्ही कधी त्यांना एकटे बघितच नाही, म्हणजे ते दोघांमध्ये प्रेम पण जास्त होतं। ते एक अभ्यासाशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये त्या जास्त पुढे होत्या? एकूणच कॉलेजमध्ये त्यांची प्रगती कॉलेजमध्ये आता ते आमचं एक गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचा हे प्रोग्राम फंक्शन चालू होतं, ते 6 महिन्यापासून चालू होतं त्यांची ट्रेनिंग वगैरे, तर त्याच्यामध्ये पण त्यांनी पार्ट घेतलं होतं, चांगल्या प्रकारे ते काम करत होते। एकूणच या दोघीजणी जुळ्या बहिणी असल्यामुळे आणि अभ्यासात देखील कॉलेजमधल्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये देखील त्या सगळ्यात पुढे असल्यामुळे एक हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या जाण्याने। एक शोकाकुल वातावरण जे आहे ते तोफखाना परिसरामध्ये पसरलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।